घरातले आत्ता शिकवतात कसं बोलायचं, कसं वागायचं. इथनं मागं गरीब परिस्थितीत दिवस काढले तेव्हा शिकवले नाहीत, आणि आता लग्न झाल्यावर शिकवतात कसं वागायचं, किती कमवायचं, किती ठेवायचं, आणि कोणाला किती द्यायचं, किती उसणं किती ठेवायचं गोळा करून आता शिकवतात. 1500च्या तर वर देत नाहीत, तर त्यातला आणि किती झाकून ठेवायचं ते शिकवतात. असं घरातले लई कमी समजतात. म्हणजे लहानपणापासूनच टी व्ही बघू देत नाहीत, मोबाईल घेऊ देत नाहीत, साधं बाहेर दारात गेल्याला आवडत नाही. वर आणि म्हणतात काम करा म्हणतात, स्वतः खावा राबून. मग ते गवंडी काम असलं तर चालते, खरं दुसऱ्या बायकांचं कौतुक एक लई सांगायची सवय आमच्या घरात. गवंडी कामाचं, ऊस तोडतेल्या बायकांचं एक सांगायचं. मग आता आम्हाला वाटाले आता आम्ही पण तसंच करायला पाहिजे होतं. पहिल्यापासून ऊस तोडायला पाहिजे होतं, गवंड्याच्या हाताखाली जायला पाहिजे होतं. म्हणजे नवऱ्यासनी म्हणा, भावासनी आमच्या चांगलं वाटलं असतं. हे तर एमाडीशीत राहते म्हणून भाऊ नावं ठेवतात. एमाडीशीत कसं डोंबारावून राहिल्यास म्हणून. एमाडीशीत राहिलं खरं चांगलं आहे सगळीकडं. असं कंपन्या आहेत सगळीकडं, असं कंपनी आहेत. कंपनीने राहायला एक खोली असत्या, पगार नाही करत राहायचं कंपनीत तसंच, आणि नावं ठेवतात. खरं इथं चांगलं आहे राहायला, मोकळा माळ आहे, सगळं आहे, चांगलं आहे. गल्लीतल्या वाण नाही. गल्लीत कसं डोंबारा आणि ह्याची पंचायत त्याची पंचायत करण्यापेक्षा आम्ही इथं राहिलो. गल्लीत कसं गटरे आणि फिटरे सगळ्यांचं धुण्याचं भांड्याचं पाणी, एकमेकाच्या दारात भांडणं, बसाय उठाय जागा नसत्या. म्हणून आम्हाला इथंच असं राहायला आवडते. आणि भाऊ म्हणतोय तुम्हाला गल्लीत राहायला भीत नाही, भाड्यानं राहायला भीत नाही. आम्हाला चांगलं वाटते एमाडीशीतच, मस्त वाटते. असं त्यांना आवडत नाही एमाडीशीत. लोकाच्यात आयुष्यभर राहायचं म्हणते, लोकाच्यात असू दे म्हणते राहायचं. किती दिवस राहायला सांगतात तोपर्यंत राहायचं.